आज सोलापूर जिल्ह्यातील करमाळा असो, माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर हे तालुके ढगफुटीच्या कारणामुळे म्हणा किंवा एक संकट उभा राहिलं तिथं आणि मोठ्या प्रमाणात पाऊस तिथं पडला गेला आणि सगळी जनता तिथले जनावरं, माता बहिणी, लहान मुलं हे अस्वस्थ झालेत. कुठेही जायला जागा नाही, घरामध्ये पाणी साचलेलं आहे, रस्त्यावर पाणी साठलेलं आहे, शेतकरी सगळा भयभीत झालेला आहे. शेतकऱ्याच्या शेतामधलं पीक गेलं, पण पिकाबरोबर त्याची जमिनी वाहून गेल्या. अशा परिस्थितीमध्ये आज माझ्या मतदारसंघातून या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर ज्या नदीला पूर आला त्यामुळे जे बाधित झाले असलेले हे सगळे शेतकरी असतील, सगळे जनता असेल, त्यांच्यासाठी जनावरांचा चारा, औषधे, पिण्याचे पाणी, कपडे, तांदूळ, गहू, ज्वारी, बिस्किटे, ब्लँकेट इत्यादी साहित्य आज 28/9/2025 आम्ही इथून पाठवत आहोत. त्याची संख्या जर बघितली तर ती संख्या तांदूळ 8 टन आहे, गहू 4.7 टन आहे, ज्वारी 4.50 टन आहे, पाणी 1020 बॉक्स आहेत, ब्लँकेट 1200 आहेत, 1200, साखर 880 किलो आहे, बिस्किट 175 बॉक्स आहेत, औषधे 3 लाखाचे आहेत. त्याबरोबर ह्या 3 गाड्या ऊसाच्या खाद्य चाललेलं आहे, 2 गाड्या, 1 गाडी मक्याच्या खाद्य चाललेलं आहे आणि त्याबरोबर गोडे तेल, साबण, डाळ, कपडे, पोहे, रवा, आटा, मका, गुळपेंड इत्यादी साहित्य पण आम्ही यामध्ये भरलेलं आहे. आणि लहान मुलांसाठी कपडे, साड्या व इतर कपडे हे 3 लाखाचे असं करून हे सगळं सामुग्री आम्ही 7 गाड्या, आम्ही अक्षर 7 अक्षर 9 झाल्या, 9 गाड्या आम्ही आज आम्ही इथून पाठवतोय. आणि त्याच पद्धतीनं ह्या आपत्तीला आपल्या सगळ्याचा हातभार लावण्यासाठी आम्ही निश्चित मदत केलेली आहे. मी प्रथमतः सर्व कार्यकर्त्यांचं, सगळं नीतिमंडळीचं, माझ्या मतदारसंघातल्या 1 दिवसामध्ये एवढी सगळी यंत्रणा सगळी राबली आणि एक यंत्रणा राबवून पाऊस असताना देखील ऊस तोडणं, ऊस आणणं, बाकी सगळ्या गोष्टी जमा करणं माझ्या अपेक्षेपेक्षा बाहेर सगळे कार्यकर्ते इथे राबले. त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांना, सगळ्या नेतेमंडळांना मी प्रथमतः धन्यवाद देतो. निश्चित आपण केलेले हे सहकार्य वाया जाणार नाहीये, याचे आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहेत. त्यामुळं अशा आपत्तीग्रस्तांना मदत करणं ही पुण्याचा मार्ग असतो, त्या दृष्टीने आपण तो मार्ग केलेला आहे. याच्या अगोदर मी मुंबईत असताना ज्यावेळी मी व्हिडिओ बघितला, त्यावेळेला टीव्हीवर बातमी बघितली, त्यावेळी माझ्या बँकेतून माझ्या स्वतःच्या अकाउंटमधून मी 10 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्य निधीला मी दिलेला आहे. त्याच्याबरोबर माझा 1 महिन्याचा पगार पण मी त्यांना दिलेला आहे आणि त्याच्याबरोबर हे आता देखील ही यंत्रणा राबेल. आम्ही सोलापूरचे पालकमंत्री गोरे साहेब असतील किंवा आमचे जिल्हाध्यक्ष तिथं शशिकांत चव्हाण असतील, त्यांना आम्ही सांगू इच्छितो की आम्हाला कधी हाक मारा, एवढ्यानं सगळं भागत नसेल पण तरी परत आम्हाला हाक मारा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत, गोरगरिबांच्या बरोबर आहोत. या पुरामध्ये जे आपत्तीग्रस्त झालेले सगळ्यांच्या बरोबर आम्ही एक मिरज तालुका तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे, एवढंच मी आपल्याला सांगतो. आणि ही आम्ही केलेली थोडीशी सेवा ही आपण मानून घ्यावी आणि घ्यावी एवढी मात्र विनंती करतो. धन्यवाद.